Hello friends, great morning. Warm welcome to my channel SP Learning, that is Spectacular Learning. This is a special lecture series to prepare the students of economics facing higher secondary board examination. Friends, we will prepare for higher secondary board examination. Friends, we will prepare for the examination as well as understand the concept properly. If you like my lecture, like my channel and चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे, तुमच्या मित्रांना शेअर पण करायचं आहे. इफ यू हॅव एनी डाउट्स अबाउट टुडेज लेक्चर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय सोशल मीडिया हँडल्स. यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू फेसबुक, इंस्टाग्राम. लिंक्स आर गिवन डाऊन इन द डिस्क्रिप्शन. आज आपण मागणीचे प्रकार पाहणार आहोत. टुडेज टॉपिक इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. देर आर फ्यू बॅकग्राउंड्स assumptions those help us. What is demand? Like the common people, we also used to take demand means desire. But as a students of economics, आता आपल्याला पक्के माहिती आहे की डिमांड अँड डिझायर्स आर टू डिफरंट कन्सेप्ट. ज्या इच्छेला पैशाचे म्हणजे खरेदी शक्तीचे पाठबळ आणि खर्च करण्याची तयारी असते, अशाच इच्छेचे रूपांतर मागणीमध्ये होते. Desire plus purchasing power plus willingness to pay is equal to is demand. मागणी बरोबर इच्छा प्लस खरेदी करण्याची क्षमता आणि खरेदी करण्याची तयारी. When these three things came together, there is demand. All desires is not demand and demand means effective desire. हे लक्षात ठेवायचं आहे. Demand means इफेक्टिव्ह डिझायर. मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा. देन वी टर्न टू व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन. व्हॉट इज डिमांड? मागणी म्हणजे काय? पॉप्युलर ब्रिटिश इकॉनॉमिक्स अँड फेमस प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स इन युनिव्हर्सिटी ऑफ सिडने, प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक बेनहॅम, सिडने विद्यापीठातील खूप प्रसिद्ध अर्थशास्त्राचे प्राध्यापक, यांनी मागणीची व्याख्या करताना म्हटले की द डिमांड्स फॉर एव्हरीथिंग ॲट अ गिवन प्राइस इज द अमाऊंट ऑफ इट which will be brought per unit of time at that price. He underlines few concepts at a particular time, विशिष्ट वेळेला, for a specific price, विशिष्ट किमतीला. number of item purchased म्हणजे नग संख्या. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूंची खरेदी केलेली नग संख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. ओके. what are the characteristics of demand? First is demand is a relative concept and second is demand has always reference of a particular time, specific price and purchased number or size. Okay, let us discuss the main types of demands. आता आपण बघूया मागणीचे मुख्य प्रकार. There are 5 types of demands. They are direct demand, प्रत्यक्ष मागणी, indirect demand, अप्रत्यक्ष मागणी, complementary demand मीन्स और जॉईंट डिमांड, पूरक मागणी, कंपोजिट डिमांड, संमिश्र मागणी अँड लास्ट कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणजे स्पर्धात्मक मागणी. नाउ वी विल डिस्कस द फर्स्ट टाईप. आपण मागणीचा पहिला प्रकार पाहूया, प्रत्यक्ष मागणी, डायरेक्ट डिमांड. डायरेक्ट डिमांड रेफर्स टू द डिमांड फॉर अ कमोडिटी फॉर डायरेक्ट कन्झम्पशन दॅट सॅटिस्फाईज द वॉन्ट्स ऑफ द कन्झ्युमर. गरज पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्याकडून ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. बघा पुन्हा, डायरेक्ट डिमांड रेफर्स टू द डिमांड फॉर अ कमोडिटी फॉर डायरेक्ट कन्झम्पशन दॅट सॅटिस्फाईज द वॉन्ट्स ऑफ द कन्झ्युमर. ओके. दिस इज वेअर द कन्झ्युमर नीडेड द गुड्स और सर्व्हिसेस लाईक दॅट फूड, क्लॉथिंग, shelters. In this case, the consumer demands the goods or services directly to satisfy his want, such as sugar, cloth, water, variety of food, variety of cold drinks, medical services, and so on. In these types of demand, commodity directly satisfy the demands of the consumer. दुसरा प्रकार आहे indirect demand. Okay. अप्रत्यक्ष मागणी. Indirect demand is also known as derived demand. Indirect demand is also known as derived demand. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असे म्हणतात. It refers to demand for commodities which are needed for further production.
टू प्रोड्यूस अदर गुड्स. उत्पादन घटकांची अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ फर्निचर तयार करण्यासाठी लाकडाची आवश्यकता असते. ओके, दॅट इज द डिमांड फॉर वूड इज अन इनडायरेक्ट डिमांड. मिल्क इज नीडेड टू मेक आईस्क्रीम अँड अदर प्रोडक्ट्स. द डिमांड फॉर मिल्क इज इनडायरेक्ट डिमांड. आपल्याला आंबा शेतीला आणि मच्छी व्यवसायासाठी कामगारांची गरज, वर्कर्सची गरज असते. करोना कालखंडात तुमच्या लक्षात आलेच असेल की आपली मुंबई देशाची राजधानी. डिमांड्स फॉर वर्कर फॉर इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज. सो डिमांड फॉर द वर्कर्स इज डिराइव्ड ऑर इनडायरेक्ट डिमांड. ओके, यू कॅन अंडरस्टँड. ओके, नेक्स्ट वन आहे कॉम्प्लिमेंटरी और जॉईंट डिमांड. पूरक मागणी. दिस इज व्हेरी सिम्पल टाईप ऑफ डिमांड. When two or more commodities, those are demanded together to satisfy a single want, are said to have joint demand or complementary demand. ओके, जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीलाच संयुक्त मागणी असेही म्हणतात. When you purchase one commodity, the second is waiting for you. These two commodities together satisfy the want of the consumer. For example, when you purchase the mobile handset, it is followed by mobile charging unit, followed by net pack, followed by talk time. Otherwise, your handset useless. It is not useful to keep the printer without ink. Similar, ink cartridge is of no use without a printer. Joint demand is the relationship between two or more goods or services. When they are demanded, there is a combined demand. For car and petrol, pen and ink, tea and sugar. Okay? संयुक्तपणे मागितलेला वस्तू एकमेकास पूरक आहेत. सुईसाठी धागा हवा, दोरा हवा. ओके, थ्रेड हवा. क्रिकेट बॅट फक्त काय कामाची, सोबत बॉल हवाच ना. अशा वस्तू पूरक किंवा संयुक्त मागणीमध्ये असतात. नेक्स्ट वन आहे कंपोजिट डिमांड्स. संमिश्र मागणी. कंपोजिट डिमांड मीन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल यूज. कंपोजिट डिमांड मीन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल यूज वेन अ सिंगल कमोडिटी सॅटिस्फाय सेव्हरल वॉन्ट्स. इट इज सेड टू हॅव कंपोजिट डिमांड. ओके, एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते त्यास संमिश्र मागणी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, डिमांड फॉर इलेक्ट्रिसिटी. विजेची मागणी. देर इज डिमांडेड फॉर इलेक्ट्रिसिटी फॉर मेनी पीपल्स हू यूज इट ॲज लाईट बल्ब्स, फॅन, वॉशिंग मशीन, ह्यूज मशिनरीज, वॉटर पंप्स, कूलर्स, heaters, geysers, etc. Hundreds of use and demand for one commodity. Milk is used for many things, for production of several commercial production, day-to-day use plus medicinal use. Okay, you have also noticed that wood is useful for the manufacturers of many useful items. Just take an example of plastic, which is used for hundreds of products. Okay, then we turn to the competitive demand. Competitive demand म्हणजे स्पर्धात्मक मागणी. अनेक वेळा उपभोक्त्यांची गरज भागवण्यासाठी अनेक पर्यायी वस्तू असतात ज्या एकमेकांना पर्याय निर्माण करतात, पर्यायी असतात. Some items compete with each other in the sense that these items meet the same need of the consumer. Such items have competitive demand. Okay, for example, when coffee is not available, tea is preferred. चहा नसेल तर कॉफी चालते, कॉफी नसेल तर चहा चालतो. When meat is not available or very expensive, chicken or fish or egg preferred. आवडती भाजी उपलब्ध नसेल तर, महाग असेल तर दुसरी भाजी खरेदी केली जाते. Consumer gets substitute और अल्टरनेटिव्स. ओके, पर्याय वस्तू एकतर पूर्णतः किंवा अंशतः ग्राहकांच्या समान गरजा पूर्ण करू शकतात. सो कंझ्युमर रिप्लेस द कमोडिटी. ओके, इफ वन डज नॉट हॅव अ कार, ही
can travel by bus or bicycle. Therefore, alternative item for car or bus or bicycle. Okay, if cola is not available or expensive, a consumer prefer Pepsi. ओके, साखरेला पर्याय म्हणून गुळाला पसंती मिळते. गहू महाग असेल तर बाजरी खरेदी केली जाते. बाजरी महाग असेल तर, बाजरी नको असेल तर बाजरीला पर्याय म्हणून नाचणी, नाचणीला पर्याय मका, ज्वारी, अशा अनेक वस्तू एकमेकांना पर्याय म्हणून आपण वापरतो. सो फ्रेंड्स, these are the types of demand, very simple and interesting. Let us take the rapid survey of today's lecture. First type of demand is प्रत्यक्ष मागणी, direct demand. The second is अप्रत्यक्ष मागणी, indirect demand. The third is पूरक मागणी, complementary demand or joint demand. And the fourth is संमिश्र, composite demand. And the last is competitive demand. Okay. If you like my lecture, please like करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करायचं आहे. कॉन्टॅक्ट मी if you have any doubts. You can contact me through Facebook, Instagram. Links are given down in the description. Okay, thank you. We will meet again together on YouTube channel soon. Till then, goodbye. Thank you so much.